नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH BEd CET संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं. तर परीक्षेला जाण्यापूर्वी आपण काही माहिती सराव देत आहोत. नक्की पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा उपयोग होणार आहे. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, हे जे प्रश्न सराव आहेत MHT CETच्या प्रश्न सराव तसेच मागील वर्षाचे प्रश्न एकत्रित प्रश्न सराव आपण देत आहोत. प्रश्न पहिला आहे, मोनो गायनाच्या क्लासला जातो हे कोणत्या प्रकारचे शिक्षण आहे? एक आहे औपचारिक, अनौपचारिक, तांत्रिक शिक्षण आणि कौशल्य शिक्षण. तर लक्षात घ्या, हे जे शिक्षण आहे, जे गायन जे येतं ते स्किल बेस्ड एज्युकेशन येतं, म्हणून याचं ऑप्शन आहे, अचूक पर्याय आहे कौशल्य शिक्षण. कारण का विशिष्ट कला किंवा कौशल्य आत्मसात करण्यासाठी केलं जाणारं शिक्षण म्हणजेच कौशल्य शिक्षण होय. आणि सध्या या शिक्षणाला खूप महत्त्व आलेलं आहे. प्रश्न दुसरा, स्मार्ट क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड वापरण्याच्या खालीलपैकी लक्षात घ्या कोणता फायदा आहे? इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड जो आहे व्हाईट बोर्ड, तो वापरण्यामुळे काय फायदा होतो? याच्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या सहभागाची आवश्यकता कमी करतात. ते विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सहकार्यात सुधारणा आणतात. ते शिक्षकाच्या मल्टीमीडिया सामग्री वापरण्याची क्षमता मर्यादित करतात. ते डिजिटल साधनांची देवाणघेवाण करणे कठीण करतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तर लक्षात घ्या की जे स्मार्ट क्लासमध्ये जे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड वापरले जातात याच्यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो आणि सहकार्यामध्ये सुधारणा येते. कारण का लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सहकार्यात सुधारणा आणण्यामुळे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड शिकणे अधिक सक्रिय व्हावे आणि ते मनोरंजक करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून स्मार्ट क्लासरूममध्ये इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड वापरण्याचा फायदा आहे. याच्यामध्ये सर्व काही ज्या संकल्पना असतील त्या प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता येतात. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, एमिलच्या मते शिक्षणाचे उदात्त कार्य म्हणजे काय? तर याच्यामध्ये विचारवंत तयार करणे, उद्योजक तयार करणे, चांगले नागरिक तयार करणे, तर्कसंगत लोक तयार करणे. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये एमिल जो होता तर याच्यामध्ये उदात्त शिक्षणाचं लक्षात घ्या कार्य कोणतं? तर एमिलच्या मते ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक तिसरा आहे, तर याचं ड हे करेक्ट ऑप्शन आहे, तर्कसंगत लोक तयार करणे. तर रुसोच्या एमिलमध्ये मानवी तर्कशक्तीच्या विकासावर भर देण्यात आलेला आहे आणि म्हणून तर्कसंगत लोक तयार करणे हे एमिलच्या मते शिक्षणाचे उदात्त कार्य हेतू आहे. प्रश्न क्रमांक चौथा, शिक्षक तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याला त्याचा किंवा तिचा विषय नीट माहीत आहे, पूर्ण निकाल देतो, तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मदत करतो, प्रतिष्ठित जर्नल्समध्ये पेपर प्रकाशित करतो. तर अशा प्रकारचे काही ऑप्शन सेम वाटत असतात. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. शिक्षक जेव्हा यशस्वी होतो जेव्हा तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत मदत करतो. विद्यार्थ्याला सर्व स्किल आहेत किंवा सर्वांगीण विकास करणे हा शिक्षणाचा मेन हेतू आहे आणि यामुळे ऑप्शन क्रमांक क हा अचूक पर्याय आहे. प्रश्न पाचवा, एक आकृती 1000 पेक्षा जास्त शब्द बोलते हे विधान नमूद करते की शिक्षकांनी असे करावे. शिकवताना फक्त शिक्षकांनी लिहावे, वर्गात अध्यापन साहित्य आकृत्या वापरावे, वर्गात जास्त बोलू नये, त्यांनी वर्गात अधिकाधिक बोलावे. तर एक आकृती जर काढली तर 1000 पेक्षा जास्त शब्द बोलतात असा यामध्ये हेतू देण्यात आलेला आहे. म्हणजेच एक आकृती जर दाखवली तर त्या आकृतीमधून अनेक संकल्पना स्पष्ट होतात. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. वर्गात अध्यापन साहित्य आकृत्या चित्रे वापरावीत, जेणेकरून आपण एखादा पाठ किंवा एखादी संकल्पना शिकवत असू तर त्यावेळी ती आपल्या साहित्यातून किंवा 3D मॉडेल असतील, चित्र असतील तर यातून विद्यार्थ्यांना अधिक समजण्यास मदत होईल. म्हणूनच लक्षात घ्या, आपण बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष आकृती तर दाखवली तर 1000 पेक्षा जास्त शब्द बोलतात म्हणजेच विद्यार्थ्यांना समजतं असा अर्थ इथे होतो. प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणता आयोग भारतात सामायिक शाळा प्रणाली सुरू करण्याची शिफारस करण्यासाठी ओळखला जातो? कोठारी आयोग, मुदलियार आयोग, राधाकृष्णन आयोग, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग. प्रश्न क्रमांक 6 आहे, तर याचा अचूक उत्तर आहे कोठारी आयोग. सगळ्यांना माहिती आहे 1664 ते 1666 त्या कोठारी आयोगाने सामाजिक एकसंधतेसाठी सामायिक शाळा प्रणालीची शिफारस केली होती आणि म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ.
प्रश्न 7वा, प्रौढ अध्ययनकर्ता सहध्यायी प्रेरित असतो, स्वयंप्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो, समाज प्रेरित असतो. प्रश्न क्रमांक 7वा जो आहे, तर प्रौढ अध्ययनकर्ता तुम्हाला माहिती पाहिजे, तर प्रौढ अध्ययनकर्ता यामध्ये ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. स्वयंप्रेरित असतो, तर लक्षात घ्या प्रौढ अध्ययनकर्ते सहसा स्वतःच्या गरजांनुसार आणि उद्दिष्टानुसार शिकण्यासाठी प्रेरित असतात आणि म्हणून ते शिक्षण घेत असतात. म्हणून या ऑप्शन क्रमांक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. 8वा प्रश्न आहे, NCTEच्या निकषानुसार बी.एड पातळीवरील 100 विद्यार्थ्यांच्या युनिटसाठी शिक्षकांची संख्या किती असावी? NCTच्या निकषानुसार 1+5, 1+7, त्यानंतर 1+8, त्यानंतर 1+10. लक्षात घ्या. यामध्ये 5 शिक्षकांमागे तर यामध्ये अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. 5 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, त्याचबरोबर लक्षात घ्या 7 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, 8 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, 10 विद्यार्थ्यांमध्ये 1 शिक्षक. जो 8वा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक ब हे अचूक पर्याय आहे. NCTच्या मान्यतेनुसार हे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे की 7 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असं देण्यात आलेलं आहे. प्रश्न 9वा, जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP कधी सुरू झाला? तर सगळ्यांना माहिती पाहिजे. प्रश्न 9वा जो आहे, तर या DEP 1994, 1990, त्यानंतर लक्षात घ्या यामध्ये 2000, त्यानंतर 2010. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की प्रश्न क्रमांक 9वा 1994 मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम 1994 सुरू झालेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. मध्यान्ह भोजन मिड डे मील कशासाठी? हजेरी वाढवण्यासाठी, कुपोषण कमी करण्यासाठी, दोन्ही किंवा नाही. जो 10वा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मध्यान्ह भोजन जी योजना सुरू करण्यात आली, तर या योजनेमध्ये हजेरी वाढवण्यासाठी भर देण्यात आला, म्हणजे पटसंख्या वाढवण्यासाठी आणि मुलांमधील कुपोषण आहे ते दूर करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. 11वा प्रश्न, विद्यार्थी केंद्रित शिक्षण म्हणजे काय? याला व्याख्यान म्हणतात. कृतीवर आधारित, पाठांतर, वरीलपैकी सर्व. जो 11वा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये कृतींवर भर दिला जातो, विद्यार्थी सहभाग महत्त्वाचा असतो. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कृतीवर आधारित शिक्षण म्हणजेच विद्यार्थी केंद्रित शिक्षण होय. तर अशा प्रकारे महत्त्वाचा ऑप्शन क्रमांक ब बरोबर आहे. कृतीमध्ये विद्यार्थी स्वतः कृती करून शिकतात, म्हणून विद्यार्थी केंद्रित शिक्षण महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 12वा, भारतात सामायिक शाळा प्रणालीची शिफारस कोणी केली? कोठारी आयोग, मुदलियार आयोग, राधाकृष्णन आयोग, यशपाल आयोग. लक्षात घ्या, सगळ्यांना माहिती आहे की 12वा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोठारी आयोग. तर कोठारी आयोग जो आहे, तर लक्षात घ्या या कोठारी आयोगाने शाळा प्रणालीची शिफारस केलेली आहे. प्रश्न 13वा, सगळ्यात महत्त्वाचा आपण यापूर्वी देखील पाहिलेला आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार शिक्षण आराखडा कोणता? 5+3+3+4, 10+2, 8+2, त्यानंतर नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. प्रश्न 14वा, NCERTचे कार्यक्षेत्र काय? शाळा शिक्षण, उच्च शिक्षण, विद्यापीठ किंवा नाही. प्रश्न 14वा, लक्षात घ्या की NCERTचे कार्यक्षेत्र म्हणजेच लक्षात घ्या प्रश्न क्रमांक या 14चं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, शाळा शिक्षण. तर NCERT प्रामुख्याने शालेय शिक्षणाशी संबंधित आहे. शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टल कशासाठी? आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की दीक्षा पोर्टल आहे ते नव्याने NEP नुसार विकसित करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रशिक्षण, हजेरी, पगार किंवा प्रवेश. तर यामध्ये दीक्षा पोर्टल आहे ते प्रशिक्षण, विविध शैक्षणिक साहित्य देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे अचूक पर्याय आहे. 16वा, माहिती आणि तंत्रज्ञान शिक्षणात काय बदल करते? लक्षात घ्या, माहिती आणि तंत्रज्ञान शिक्षणामध्ये काय बदल करते? ते सोपे करते का, कठीण करते का, वेळ वाढवते का, काहीही
नाही. तर लक्षात घ्या ते माहिती आणि तंत्रज्ञान शिक्षण प्रक्रिया अधिक सोपी करण्याचं काम करत असतं. कारण का तंत्रज्ञानामुळे माहिती मिळवणे आणि अध्यापन करणे अधिक सुलभ झालेले आहे आणि संगणकाचा अध्यापनामध्ये वापर प्रभावीपणे झाल्यामुळे अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना स्वतः देखील शिकता येतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना देखील शिकवणे सहज सोपे झालेले आहे. प्रश्न 17वा मूल्य शिक्षण म्हणजे काय? यामध्ये संस्कार, केवळ माहिती, परीक्षा किंवा रट्टा मारणे. तर 17वा प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर म्हणजेच मूल्य शिक्षण म्हणजेच ऑप्शन क्रमांक संस्कार. कारण का विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण आणि नैतिक मूल्य रुजवण्याचं काम हे मूल्य शिक्षण करत असतात. म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. 18वा प्रश्न शाळा व्यवस्थापन समिती त्याला म्हणतात. एस-एम-सीमध्ये कोणाचा सहभाग असतो? याच्यामध्ये पालक, शिक्षक, स्थानिक नागरिक आणि ऑप्शन क्रमांक सर्व. तर 18वा प्रश्न आहे की शालेय व्यवस्थापन समितीमध्ये या सगळ्यांचा समावेश असतो, ज्याच्यामध्ये पालकसुद्धा असतात, शिक्षक प्रतिनिधीसुद्धा असतात, स्थानिक नागरिकसुद्धा असतात, याच्यामध्ये सरपंच, उपसरपंच असे प्रतिष्ठित असतात आणि म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. प्रश्न 19वा प्रभावी वर्ग नियंत्रणासाठी काय आवश्यक आहे? एक शिस्त, प्रेमसंबंध, तयारी किंवा सर्व. तर 19वा प्रश्न जो आहे, तर लक्षात घ्या प्रभावी अध्यापनासाठी शिस्त देखील गरजेची आहे. विद्यार्थ्यांबरोबर प्रेमसंबंध देखील असलं पाहिजे आणि अध्यापनाची प्रॉपर तयारी असली पाहिजे. त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. 20 शिक्षकाचे मूल्यमापन कोण करू शकते? विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक किंवा सहकारी. प्रश्न क्रमांक 20वा शिक्षकाचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक यांना असते. विद्यार्थी करू शकत नाही, पालक करू शकत नाही, सहकारीसुद्धा करू शकत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. कारण का औपचारिक प्रशासकीय मूल्यमापन मुख्याध्यापक करतात. जरी इतर घटकांचे महत्त्व जरी असले तरी मुख्याध्यापक ही महत्त्वाची बाब आहे शिक्षकांचे मूल्यमापन करण्यासाठी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अचूक पर्याय आहे. प्रश्न 21वा पाठ्यपुस्तके ही काय आहेत? साधने आहेत, ध्येय आहे, साधन आहे, काही नाही. 21वा प्रश्न याच्यामध्ये लक्षात घ्या पाठ्यपुस्तक हे साधने आहेत. लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक हा अचूक पर्याय आहे. कारण का पाठ्यपुस्तक हे ज्ञानाचं एक टूल, एक साधन आहे. प्रश्न 22वा शाळेचा आत्मा कोण? ग्रंथालय, प्रयोगशाळा, विद्यार्थी किंवा शिक्षक. तर प्रश्न क्रमांक 22वा आहे. शाळेचा आत्मा विद्यार्थ्याला म्हटलं जातं. कारण का शिक्षण ही प्रक्रिया विद्यार्थ्याभोवती फिरते, म्हणून विद्यार्थी हा शाळेचा आत्मा आहे. ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. प्रश्न 23वा व्यवसाय शिक्षण म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाची बाब सगळ्यांना माहिती पाहिजे. एक उपक्रम जो फक्त नोकरीच्या संधीबद्दल माहिती देतो. अध्यापनाची अशी पद्धत जी केवळ तांत्रिक कौशल्य विकास केंद्रित आहेत. व्यावसायिक यशासाठी कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन. अभ्यास पूर्ण झाल्यावर रोजगाराची हमी देणारा उपक्रम. प्रश्न 23वा जो ऑप्शन आहे, तर याचं अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक कारण का लक्षात घ्या व्यावसायिक यशासाठी कौशल्य विकसित करण्यात मदत करणे आणि त्याचबरोबर हा जो एक व्यापक दृष्टिकोन आहे तो याच्यामधून व्यावसायिक अभ्यासक्रमातून दिला जातो आणि व्यवसाय शिक्षण हे केवळ नोकरी देणारे शिक्षण नसून लक्षात घ्या कौशल्य वृद्धी करणारे देखील असतं. तर ही व्याख्या अचूक करता येईल म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक पर्याय आहे. शिक्षणाच्या आगमनात्मक पद्धतीमध्ये इंडक्टिव्ह मेथड जी आहे, तर याच्यामध्ये कोणतं सूत्र वापरलं जातं? इंडक्टिव्ह मेथड म्हणजेच आगमनात्मक पद्धती याच्यामधून विशिष्टाकडून सामान्याकडे, सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे. प्रश्न क्रमांक 24 तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक विशिष्टाकडून सामान्याकडे. तर यामध्ये पाहू शकता की आगमनात्मक पद्धतीमध्ये सर्वप्रथम एक उदाहरण दिलं जातं आणि त्याच्यानंतर लक्षात घ्या एक नियम शिकवला जातो आणि म्हणून त्याला म्हणतात विशिष्टाकडून सामान्याकडे. तर ऑप्शन क्रमांक हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 25 शाळा सोडणे म्हणजे काय? तर यामध्ये शाळेत कधी-कधी येणे, अभ्यासक्रम पूर्ण करण्याआधीच वर्गात जाणे बंद करणे, वर्गातून खोटे बोलून उनाडपणा करणे यापैकी काहीही. लक्षात घ्या 25वा प्रश्न आहे. तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याआधीच लक्षात घ्या वर्ग
वर्गात जाणे बंद करणे म्हणजेच लक्षात घ्या शाळा सोडणे असा अर्थ देता येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हा अचूक पर्याय आहे. खालीलपैकी काय मुलाच्या भावना सूचित करत नाहीत? आनंद, दुःख, कुतूहल, सहिष्णुता. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक क लक्षात घ्या. मुलाच्या भावना आनंद आहे, दुःख आहे, त्यानंतर कुतूहल क्युरिओसिटी असते, पण सहिष्णुता लक्षात घ्या भावना सूचित करत नाहीत. कारण का सहिष्णुता हा एक गुण किंवा मूल्य आहे आणि ती थेट भावना इमोशनल जवळ येत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ड हे अचूक पर्याय आहे. प्रश्न 27वा अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश फार महत्त्वाचे असते. शालेय वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वज्ञान आणि शिक्षकाचे व्यक्तिमत्व. जो 27वा प्रश्न आहे तर यामध्ये अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये लक्षात घ्या शालेय वातावरण योग्य आहेतच, पण याची व्हॅल्यू जास्त नाही आहे. पायाभूत सुविधा पण महत्त्वाची आहेत, पण व्हॅल्यू पूर्वज्ञान जे आहे याच्यापेक्षा नाही आहे. कारण का पूर्वज्ञान असणं महत्त्वाचं आहे, कारण का तरच अध्यापन प्रक्रिया व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडता येते. शिक्षकाचे व्यक्तिमत्वसुद्धा गरजेचं आहे, पण त्या 3 ऑप्शनपैकी पूर्वज्ञान हा जो ऑप्शन आहे याची व्हॅल्यू अधिक आहे. म्हणून अध्ययनामध्ये नवनवीन माहिती आणि जुन्या ज्ञानाशी जोडावी लागते. म्हणून पूर्वज्ञान हे पायाभूत प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे असते. प्रश्न 28वा प्रगतिवाद असा मानतो की शिक्षण हे डॅश डॅश अनुभवातून येते. मुलांच्या, शिक्षणाच्या, समाजाच्या, मुख्याध्यापकांच्या. तर प्रश्न क्रमांक 28 आहे. तर प्रगतिवाद असा मानतो की जे शिक्षण आहे ते मुलांच्या ऑप्शन क्रमांक अ मुलांच्या अनुभवातून शिकण्यावर आणि बालकेंद्रित शिक्षणावर भर देतं. म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे अचूक पर्याय आहे. तर अशा प्रकारे आपण परीक्षेला जाण्यापूर्वी महत्त्वाचे प्रश्न सराव पाहिले. तर ही महत्त्वाची माहिती आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच प्रकारे प्रश्न सराव आपल्या चॅनलवरती घेतला जाणार आहे. महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आणि डिस्कशन तर अशा प्रकारची माहिती आपण देत असतो. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.